ओम नमो भगवते वासुदेवाय. श्रीमद भागवत महापुराण कथा ज्ञानयज्ञ. काल आपण ऐकलं की शृंगीने परीक्षित राजाला शाप दिला. त्यामुळे शमीक ऋषींना अत्यंत वाईट वाटलं आणि ते शृंगीला म्हणाले, सर्वांचा रक्षण करता असलेल्या राजाला असा शाप द्यायला नको होता. तू ज्ञानी झालास, पण तुला विवेक नाही आलेला. खरं म्हणजे शृंगीने राजाला एवढी मोठी शिक्षा केली याचं एकमेव कारण म्हणजे परीक्षिताचं पूर्वसंचित. शृंगीने उच्चारलेली शापवाणी वाऱ्याप्रमाणे सर्व भारतवर्षात पसरली आणि शाप ऐकून राजाचं काळीज करपलं. परीक्षिताला जाणवलं की आपल्या हातनं मोठी चूक झाली आहे. म्हणूनच मी हा शाप आनंदानं स्वीकारतो. मी संसारात गुरफटलेला होतो. मला सावध करण्यासाठी भगवंतांनी माझ्यावर ही कृपाच केलेली आहे. परीक्षिताने विचार केला, हा शाप नाही तर हा भगवंतांचा शापावतार आहे असं मी मानतो. परीक्षिताने त्वरित राजवस्त्र उतरवली. आपला मुलगा जन्मेजयाला राज्याभिषेक करून तो राज्यत्याग करायला सिद्ध झाला. परीक्षितांनी वल्कले धारण केली आणि अनवाणी पायानं धावत धावत तो प्रायश्चित्त घेण्यासाठी गंगा किनारी निघाला. हस्तिनापूरहून परीक्षित शुकतीर्थ इथं आला. त्याने गंगास्नान केलं आणि अन्नपाणी त्याग करून प्रायश्चित्त घेण्यासाठी बसला. प्रायश्चित्त घेण्यासाठी सम्राट परीक्षित राजा गंगाकिनारी आल्याचं समजताच अनेक ऋषी मुनी महात्मे न बोलवताच त्याला भेटण्यासाठी तिथं आले. कारण आता परीक्षित राजाने तर राजर्षी झालेला होता. त्याने सर्व विलासी जीवनाचा त्याग केलेला होता. परीक्षिताने सर्व ऋषी मुनी महात्म्यांना साष्टांग नमस्कार घातला आणि म्हणाला, मी अत्यंत अधम आहे, मी पापी आहे. मी एका ध्यानस्थ ऋषींच्या गळ्यात मेलेला साप घातला. म्हणून त्यांच्या मुलांनी मला हा शाप दिला आहे की आजपासून 7व्या दिवशी तक्षक नागाच्या दंशानं माझा मृत्यू होईल. मला मृत्यूची भीती वाटते. मी मृत्यूची अजूनही काही तयारी केलेली नाही. आपण मला या 7 दिवसात मुक्ती कशी मिळेल आणि कशाने मिळेल ते सांगा. खरं म्हणजे वेळ अत्यंत कमी आहे, तेव्हा ज्ञान आणि उपदेशांच्या लांब लांब गोष्टी मला तुम्ही सांगू नका. मला थोडक्यात असं काही सांगा की त्यामुळं मला 7 दिवसात मुक्ती प्राप्त होईल. एवढे मोठे मोठे ऋषी मुनी महात्मे समोर जमलेले असताना परीक्षिताने सर्पदंशाच्या निवारणाविषयी काहीही विचारलं नाही किंवा सर्पदंशातून वाचण्याचा कोणताही उपायही विचारला नाही. सध्याच्या काळात ही अत्यंत अद्भुत आणि विलक्षण अशी गोष्ट आहे. सर्व ऋषी मुनी विचारात पडले. आम्ही इतके वर्ष तप करतोय, इतकं वर्ष ध्यान लावतोय, तरी अजूनही आम्हाला मुक्ती मिळेल का नाही याची आम्हाला चिंता वाटते. मृत्यूची आम्हालाही भीती वाटते आणि याला तर 7 दिवसात मुक्ती मिळवायची आहे, केवळ अशक्य. म्हणून सर्वजण गप्प राहिले. कुणीही त्याच्या पुढं बोलायचं धाडसच करेना. पण परीक्षित मात्र उलटा विचार करतो. परीक्षित विचार करतो, हे सगळे ज्ञानी समर्थ अधिकारी असून सुद्धा मला उपदेश करत नाही आहेत. कारण असं असणार की मी अत्यंत पापी आहे, म्हणून सर्वांनी माझा त्याग केला आहे. तेव्हा आपण फक्त भगवंतांना शरण जावं हेच उत्तम. आता भगवंतांच्या खेरीज माझा कोणीही नाही असं परीक्षिताच्या लक्षात आलं आणि त्यांनी अत्यंत करुणामय आवाजात भगवंतांना प्रार्थना केली, हे द्वारकानाथ, हे माधवा, हे केशवा, मी अत्यंत पापी आहे, अधम आहे. मी गर्भामध्ये असताना माझं रक्षण तुम्हीच केलेलं होतं. तेव्हा आता माझा मृत्यू आपणच उज्ज्वल करावा. आर्त व्याकुळ परीक्षिताची प्रार्थना भगवंतांनी ऐकली.
मुक्तीचा अधिकार महादेवांचा आहे. म्हणून भगवंतांच्या प्रेरणेनं महादेवांचे अवतार शुकमुनी गंगा किनारी निघाले. परीक्षिताचा मृत्यू उज्ज्वल करण्यासाठी, मंगलमय करण्यासाठी शुकमुनी गंगातीरी निघाले. शुकदेवांना गंगा किनारी जाण्याची प्रेरणा भगवंतांनी दिली. अचानक चारी दिशांना प्रकाश पसरला. सुगंधी शीतल वारा वाहू लागला. दिगंबर अवस्थेतील शुकदेव येऊ लागले. त्यांचं वय 8+8 होतं. पाय, हात, मांड्या, बाहू, खांदे, गाल आणि सर्व अवयव अत्यंत सुकुमार होते. नेत्र विशाल होते, मनोहर होते. नाक काहीसे उभार होते. कान सुडौल होते. सुंदर भुवया होत्या. या सर्वामुळं चेहरा अत्यंत शोभायमान दिसत होता. गळा तर जणू शंखच सुंदर आहे असं वाटत होता. मुखावर कुरळे काळे केस विखुरलेले होते. श्रेष्ठ देवांप्रमाणे ते अत्यंत तेजस्वीच दिसत होते. खरं म्हणजे शुकमुनींनी आपलं तेज झाकून ठेवलेलं होतं. तरीसुद्धा त्याची लक्षणे जाणणारे मुनी शुकमुनींच्या सन्मानासाठी आपापल्या आसनावरून उभे राहिले. शुकमुनींचं वय 8+8 असं सांगितलंय, 16 म्हणून सांगितलेलं नाही. ही समाधी भाषा आहे. कारण 8 वर्षाच्या मुलाप्रमाणे शुकमुनींच्या मनामध्ये निरागसता होती आणि 8 वर्षाच्या मुलांना कामवासना नसते. असे हे निरागस आणि कामवासना नसलेले शुकमुनी हळूहळू जमिनीवर दृष्टी ठेवून आले आणि सभोवताली लहान मुले नंगाबाबाला नंगाबाबाला असं म्हणून त्यांच्या अंगावर माती आणि खडे टाकत होते. शुकमुनी कायम 16 वर्षाचे आहेत. त्यापेक्षा त्यांचं वय वाढतच नाही किंवा वाढलेलं दिसतच नाही. त्यांच्यातील तेज, शिस्त, निर्दोषता यामुळं त्यांचं वय वाढत नाही. आपण सुद्धा वेळेवर आहार, विहार, व्यायाम, वाचन, श्रवण, मनन, चिंतन, पूजन केलं तर आपण सुद्धा असं राहू शकतो. त्यासाठी आपल्या जीवनामध्ये अनुशासन हवे. परीक्षिताने आलेल्या अतिथींचं स्वागत केलं आणि त्यांच्या चरणावर मस्तक ठेवून आत्मनिवेदन रूप पूजा केली. पण त्यांचं खरं स्वरूप न जाणणाऱ्या स्त्रिया आणि मुले मात्र तिथून निघून गेली. जेव्हा अत्यंत बुद्धिमान श्री शुकदेव शांतपणे बसले होते तेव्हा भगवंतांचे भक्त परीक्षित त्यांच्याजवळ आले आणि त्यांच्या चरणावर डोकं ठेवून पुन्हा नमस्कार केला आणि हात जोडून मधुरवाणीनं त्यांना विचारलं, आपण योग्यांचेही परमगुरू आहात, म्हणून मी आपणास आसन्न मरण माणसानं काय केले असता त्याला मोक्ष मिळेल हे विचारित आहे. हे भगवन, त्याचबरोबर आपण हेही सांगावे की मनुष्याने काय ऐकावे, कोणता जप करावा, कोणते कर्म करावे, कोणाचे स्मरण करावे, कोणाचे भजन करावे, तसंच कुणाचा त्याग करावा. मुनिवर, आपण गायीची धार काढण्यास जेवढा वेळ लागतो तेवढा वेळ ग्रहस्थांच्या घरी थांबत नाही, म्हणून मी एका दमातच एवढे प्रश्न आपल्याला विचारित आहे. सूत सांगतात, असे झाल्यावर शुकमुनी मधुर आवाजात परीक्षितांच्या प्रश्नांची उत्तरं देऊ लागले. इथं प्रथम स्कंद संपून द्वितीय स्कंद चालू होतो. द्वितीय स्कंद भगवंत प्राप्तीचं साधन कोणतं ते सांगतं. परमात्मा प्राप्तीसाठी प्रत्येकजण वेगवेगळे साधन वापरतात, वेगवेगळ्या साधनांचा विचार करतात. साधन जरी काहीही असलं तरी सर्वांचं ध्येय मात्र परमात्म्याची प्राप्ती करणं हेच असतं. प्रत्येकाची बौद्धिक क्षमता, प्रत्येकाची विचारसरणी, प्रत्येकाची अपेक्षा, प्रत्येकाची धारणा आणि प्रत्येकाची वासना या सर्वांचा विचार करून आपण कुठलं साधन अंमलात आणायचं, कुठला मार्ग अनुसरायचा हे ठरवायचं असतं. यासाठी 2 मार्ग आहेत, ज्ञानमार्ग
आणि कर्ममार्ग. ज्ञानमार्ग अत्यंत कठीण आहे आणि ज्ञानमार्गाचा अधिकार सगळ्यांना नाही. तेव्हा कर्मयोगाने किंवा कर्ममार्गानं आपल्याला परमात्म्याची प्राप्ती प्रयत्न केलं तर होऊ शकते. कर्ममार्गानंच का जावं? तर कर्ममार्गानं अंतःकरणाची शुद्धी होते. अंतःकरण शुद्ध झालं तरच परमात्म्याची प्राप्ती होऊ शकते. म्हणूनच अंतःकरण शुद्धीसाठी कर्माचरण करा. कोणते कर्म करा? तर निष्काम कर्म करा. यासाठी भागवताने श्रवण हे साधन सांगितलेलं आहे. मला भागवतात श्रवणाला महत्त्व का आहे हे सांगायचं आहे. शृंगीने परीक्षितासाठी शापवाणी उच्चारली. शापवाणी जर शब्दरूपानं प्रकट होत असेल तर शब्दातून निर्माण झालेल्या समस्येला शब्दातूनच उत्तर दिलं पाहिजे. यासाठी शापवाणीचं निराकरण शब्दांच्या संबंधाने निर्माण होणाऱ्या श्रवणानंच केलं पाहिजे. शब्दांनी निर्माण झालेल्या समस्येला शब्दानंच उत्तर द्यायला हवं. तर शब्दाला ग्रहण करणारे इंद्रिय आहे कान. कान काय करतात? तर श्रवण करतात. म्हणून भागवत श्रवण करा. दुसऱ्या मार्गानं जाऊ नका. वेदांताचा नियम आहे, ज्या पदार्थाचं आपल्याला अज्ञान आहे ते अज्ञान त्या पदार्थाच्याच ज्ञानानं निवृत्त होतं. जसं गणितातली शंका आहे तर ती सोडवायला व्याकरणाचं ज्ञान चालणार नाही. त्यासाठी श्रवण करा असंच सांगितलेलं आहे. आणि श्रवणाचं महत्त्व ओळखूनच भगवंतांनी आपल्याला 2 कान दिलेत. पण या कानांना बंद करण्याची सोय भगवंतांनी त्यासाठीच केलेली नाही. श्रवणाला सुद्धा अधिकार लागतो. नुसतं कानावर पडणं हे श्रवण नाही. अवधान देऊन ऐका. म्हणजे जे ऐकल्यावर आपल्या मनामध्ये निश्चय होतो त्याला अवधान म्हणतात. ध्यान देऊन श्रद्धायुक्त अंतःकरणानं श्रवण करा. जोपर्यंत श्रवणाला जोडून मनन होत नाही तोपर्यंत श्रवण फलरूप होत नाही, फलद्रूप होत नाही. श्रवणाचा लाभ काहीही होत नाही. गोकर्णला विष्णुदूत हेच सांगतात, श्रवण सर्वांनीच केलं, पण एकट्या धुंदुकारींनी श्रवण केल्यानंतर मनन केलं, चिंतन केलं, म्हणूनच त्याला भागवत समजलं. हेच सांगण्यासाठी द्वितीय स्कंदामध्ये 10 अध्याय आहेत. ह्या 10 अध्यायापैकी पहिल्या 2 अध्यायामध्ये ध्यान, नंतरच्या 2 अध्यायामध्ये श्रद्धा, नंतरच्या 3 अध्यायामध्ये श्रवण आणि नंतरच्या 3 अध्यायामध्ये मनन अशी यांची विभागणी केलेली आहे. 2+2+3+3. एकदा श्रवण करून आपल्याला समजत नाही, भागत नाही. म्हणून परत परत पुन्हा पुन्हा श्रवण करा असं सगळे ऋषीमुनी म्हणूनच सांगतात. या द्वितीय स्कंदामध्येच 9व्या अध्यायामध्ये भगवंतांनी सांगितलेलं चतुश्लोकी भागवत आहे आणि 10व्या अध्यायामध्ये भागवताची 10 लक्षणं सांगितलेली आहेत. परीक्षित राजाचे सर्व प्रश्न ऐकून अत्यंत प्रसन्नपणे शुकमुनी म्हणतात, राजन, तू घाबरतोस कशाला? अरे अजूनही 7 दिवस आहेत ना. मी तुझ्याकडनं काही घेण्यासाठी आलेलं नाही आहे. मी तुला काहीतरी देण्यासाठी आलेलं आहे. मला परमात्म्याचं जे दर्शन झालं आहे तेच दर्शन मी परमात्म्याचं तुला घडवणार आहे, म्हणून मी त्याकरता इथं आलो आहे. राजन, जो वेळ निघून गेलाय ना त्याच्याकडे लक्ष देऊ नकोस. भविष्याचा तू काही विचार करू नकोस. फक्त वर्तमान काळ सुधार. अजूनही 7 दिवस बाकी आहेत. तू माझ्या नारायणांचं स्मरण कर, तुझं जीवन उज्ज्वल होईल. खट्वांग राजानं तर 1 तास आयुष्य शिल्लक आहे हे समजतात. त्या 1 तासात मुक्ती मिळून तो वैकुंठी गेला. तेव्हा तुला तर भरपूर वेळ आहे. राजन, हे शरीर सुख उपभोगण्यासाठी मिळालेलं नाही आहे, तर भजन कीर्तन नामस्मरण करून भगवंतांच्या प्राप्तीसाठी मिळालेलं आहे. इंद्रिय सुख तर सर्व प्राण्यांना सारखीच मिळतात. शरीर सुख सर्व स्त्री पुरुषांना मिळतं, तसंच सर्व प्राण्यांना सुद्धा मिळतं. म्हणूनच नरदेहानं सत्कर्म करा, म्हणजे मृत्यूसमयी भगवंतांचं स्मरण होईल. नेहमी पुण्यकर्म करा, पापकर्म टाळा.
एका ईश्वरात सर्वाचा अंत करणं म्हणजेच एकांत. म्हणून ईश्वरापासून विनमुख न होणे म्हणजेच भक्ती आहे. गोपाळ कृष्ण भगवान की जय. पुन्हा आपण उद्या ऐकूया श्रीमद भागवत महापुराण कथा ज्ञानयज्ञ.